नमस्कार. आता आपण आलो आहोत गिरगावातल्या झावबा श्रीराम मंदिरात. आपण श्रीरामाचं दर्शन घेऊया. आणि अर्थातच निमित्त आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा पार पडणार आहे. आणि त्यानिमित्ताने या गिरगावातल्या मंदिरामध्ये नेमके काय कार्यक्रम आहेत, त्या दिवशी खास या मंदिराची काय परंपरा आहे, आणि त्याशिवाय रामरक्षा पठण ज्याचे कार्यक्रम देखील या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले, तर त्याविषयी देखील आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत गुरुजी देखील आहेत आणि या मंदिराचे मॅनेजिंग ट्रस्टी देखील आहेत. आपलं स्वागत एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर. आणि जसं मी म्हटलं की 22 तारखेला खास कार्यक्रम इकडे तुमच्याकडे असणार आहे, तर ते सगळ्यात सुरुवातीला मला त्या दिवशीच्या कार्यक्रमाविषयी सांगा. नेमकं काय खास कार्यक्रम आहे त्या दिवशी? 22 तारखेला मी उदय शंकर झावबा या देवळाचा मुख्य विश्वस्त आहे. 22 तारखेला रामाची अयोध्येला जे काही प्राणप्रतिष्ठा प्रोग्राम सुरू आहे, तोच इथे त्याचा उत्सव म्हणून इथे ह्या मंदिरामध्ये सकाळी 11:30 वाजता रामाचा रुद्राभिषेक होईल. नंतर 12:30 वाजता ठरल्याप्रमाणे रामाची महाआरती होईल, जिथे सर्व लोक जमून रामाची आरती केल्यानंतर रामाचा प्रसाद सर्वांना वाटला जाईल. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे माझी या मंदिरामध्ये एक 9वी पिढी आहे. अच्छा, 9वी पिढी. मंदिराला किती वर्ष झाली? 1878 साली हे मंदिर बांधलं गेलंय. स्थापना 1878 झाले. ती विठोबा वासुदेवजी झावबा हे आमचे प्रमुख झावबा कुटुंबातले प्रमुख हे, त्यांनी या मंदिराचं ते राहत होते त्या घराचं त्यांनी देऊळ हे बनवलं. अच्छा, 1878 साली मंदिर बनवलं आणि ही मूर्तीची स्थापना झाली. या देवळाचं वैशिष्ट्य, याला 2 घुमट आहेत. बरं, 2 घुमट आहेत. रामाच्या वरती एक आहे आणि मंदिरावरती दुसरा आहे. अच्छा, एक वेगळं वैशिष्ट्य जसं यांनी सांगितलं की 2 घुमट. आणि इकडे झुंबर देखील आपण बघता. मला वाटतं हे झुंबर देखील अनेक वर्ष जुने तेव्हाचेच आहेत. अच्छा, म्हणजे 150 वर्षापूर्वीचे आहेत. म्हणजे त्यांच्या राहत्या घरात हे झुंबर होते, ते इकडे आले. तेच आहेत तिथे. म्हणजे त्याच्यातलं काही त्याच्यात चेंजेस केलेले नाही आहेत. तर आपण हे झुंबर पाहू शकतो इकडे या दोन्ही बाजूला मंदिराच्या प्रभू श्रीरामाची मूर्ती, आणि त्या बाजूला जे झुंबर आहेत ते हे झुंबर आहेत. त्याशिवाय रोषणाई देखील त्या दिवसाच्या निमित्ताने होणार आहे. आपण गुरुजींकडे जाऊन रामरक्षेविषयी जाणूनच घेणार आहोत, पण इकडचे जे गुरुजी आहेत त्यांना विचारूया, इकडे नेमके काय धार्मिक विधी केले जातात? हां, त्या दिवशी सकाळी आमची दरवर्षी रोज सकाळी 5 वाजताची पूजा होते. ती नेहमी पंचामृती पूजा होणारच आहे. शिवाय 8 वाजता आमची नेहमीची आरती असते. सकाळी 8 आणि रात्री 8 ह्या दोन्ही वेळेला आरती होते. त्याचप्रमाणे ते 8 वाजता आरती पण होणार आहे. त्याच्यानंतर काही रामरक्षा पठण करणारे येणार आहेत लोक, त्या जप होणार आहे. आणि 11 वाजता इथे षोडशोपचार पूजा म्हणजे पंचामृती पूजा, संपूर्ण पूजा रामाची होणार. आणि वर्षभर काय उपक्रम असतात? वर्षभर आता आमच्याकडे ह्या इथे श्रावणामध्ये एक लघुरुद्र असतो. फाल्गुन शुद्ध दशमीला दरवर्षी, म्हणजे ज्या दिवशी मंदिराची स्थापना झाली त्या दिवशीचा तो उत्सव असतो. आणि नंतर कार्तिक वद्य पंचमी, म्हणजे ज्यांनी मंदिर बांधलं व संस्थापक म्हणजे ज्यांनी तो पुण्यदिन म्हणून साजरा केला. ते वार्षिक 2 कार्यक्रम इथे व्यवस्था होतात. आणि रामनवमी पाडव्यापासून म्हणजे गुढीपाडवा ते हनुमान जयंतीपर्यंत 9 दिवस 15 दिवस हा सतत उत्सव चालू असतो. कीर्तन भजन ही नेहमीची सेवा, वर्षभरातली उत्सव चालू असतात. श्रावणात आणि आषाढात ही 2 महिने कीर्तन सेवा इथे असते. आता याप्रमाणे दरवर्षी कार्यक्रम चालू होतो. आणि इथे जो कार्यक्रम आहे आत्ताचा, तो मात्र त्या दिवशी असा ही पूजा पंचामृती पूजा होणार. आणि 12 वाजता आरती, महाआरती सगळ्यांसाठी, नंतर प्रसादाचा वाटप साहेब बोलला त्याचा. आपण देवधर गुरुजींकडे जाऊया. जसं आता यांनी उल्लेख केला की रामरक्षा पठण त्या दिवशी देखील होणार आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणजे 22 तारखेच्या मीही पाहिलं की अनेक ठिकाणी रामरक्षा पठणाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. तर रामरक्षेचं महत्व आणि रामरक्षा कधी म्हणावी, तुम्ही काय सांगाल? बुधकौशिक ऋषी रचित ही रामरक्षा आहे. रामरक्षेबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे, पण मी नेमकं काही सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण ज्या मूर्तींचं दर्शन घेतो आहोत त्याचा एक श्लोक रामरक्षेत आहे. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरुतो मारुतीर यस्य तम वंदे रघुनंदनम. मी त्यांना नमस्कार करतो. आता रामरक्षा स्तोत्र, रामरक्षा कवच असं 2-3 नावांनी ते प्रसिद्ध आहे. आता रामरक्षा सुरुवातीचा जो श्लोक आहे पहिलाच, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुसाम महापातक नाशनम, या श्लोकातच सर्व काही या रामरक्षेचं महत्त्व किती आहे ते सांगितलेलं आहे.
शतकोटी श्लोक या रामायणाचं रामचंद्रांचे आहेत आणि एक एक अक्षर जरी उच्चारलं तरी महापातकांचा नाश होतो असं अधिकारांनी त्या स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे. पण साधारण हे कधी म्हणावं याच्याबद्दल काय सांगू शकतो? थोडं आपण असं राहू म्हणजे देवाचं दर्शन देखील घेण्यात. रामरक्षा ही पूर्वी एक असा काळ होता, आता तो बदललेला आहे. पर्वजा नावाचा भाग होता. संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेला घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन काही स्तोत्र म्हणायची. त्याच्यामध्ये या रामरक्षेचा खास करून उल्लेखच आहे, कारण रामरक्षेचा अर्थच तसा आहे की त्याचं कारणच ते आहे. आता या परंपरा काही आपल्या कालमानाप्रमाणे बदललेल्या परिस्थितीमुळे त्या बदलल्यात. याचा अर्थ रामरक्षा म्हणणं बंद झालं का? तर नाही. मग ज्या वेळेला आपल्याला सुचिरभूत होऊन घरामध्ये राहता येईल, देवासमोर बसता येईल आणि बसल्यानंतर पूर्णपणे ती रामरक्षा देवासमोर म्हणावी असं सांगितलेलं आहे, त्यावेळेला एक उदबत्ती तिथे लावून ठेवावी. आणि ती उदबत्ती लावलेली आहे, रामरक्षा चालू आहे. रामरक्षा पूर्ण झाल्यानंतर त्या उदबत्तीपासून पडणारा जो अंगारा आहे तो अंगारा आपल्या कपाळाला लावावा असे उल्लेख केलेले आहेत, सांगितलेले आहेत. आता त्या दृष्टीने आणखीन लहान बालकांचे जेव्हा जन्म होतात त्या बालकांना उत्तम प्रकारचं आरोग्य लाभावं, त्यांचं आयुष्य पुढे उत्तम प्रकारे राहावं, याकरताही 10 दिवसाच्या कालखंडापर्यंत रोज रामरक्षा पठण करावं. त्या बालकाला आणि त्याच्या आईला तो अंगारा लावावा असाही उल्लेख शास्त्रकारांनी दिलेला आहे. बरं, हे जसं आपण अथर्वशीर्षाचं आवर्तन म्हणतो तशी रामरक्षेचं आवर्तन किंवा ती किती वेळा म्हणावी याबद्दल काही पुस्तकामध्ये अशा संख्येचा उल्लेख असा नाहीये, परंतु 11 वेळा, त्याच्यानंतर एक वेळा, 11 वेळा आणि अष्टोत्तर शत या पद्धतीचा नेहमी संख्या सांगितलेली आहे. त्या पटीत ती म्हणावी आणि ती सामूहिक म्हणावी. त्याचं जास्त चांगल्या प्रकारचं श्रेय आपल्याला मिळतं. त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या लहरी अधिक प्रभावी असतात. जाता जाता तुम्ही एखादा श्लोक किंवा याच्याशी संबंधित काही आम्हाला सांगा. बरोबर आहे. आता राम या नावाबद्दलच सर्वत्र चालू आहे. मी एक श्लोक सांगेन याकरता. नाम चतुर्गुण पंचतत्व मिल ताको द्विगुण प्रमाण तुलसी अष्टको भाग दे बचत सई रामई नाम. हा कुठल्या तुलसीदासांनी त्यांनी तो रचलेला आहे. त्यांनी असं या श्लोकामध्ये इतकं निश्चितपणाने सांगितलेलं आहे. या श्लोकामध्ये गणित मांडलेलं आहे. नाम चतुर्गुण, कोणत्याही नावाची अक्षरांची चौपट करायची. नाम चतुर्गुण पंचतत्व मिल, त्याच्यामध्ये 5 मिळवायचे. ही बेरीज ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने करावी. पंचतत्व मिल ताको द्विगुण प्रमाण, त्याची दुप्पट करावी. आणि तुलसी अष्टको भाग दे, त्यांनी त्याच्यामध्ये हे जो शब्द आहे तुलसी म्हणून ते यावं, कळावं म्हणून त्यांनी त्याला तुलसी अष्टक म्हटलं. म्हणजे रचित केलेला उल्लेख व्हावा. आणि ते अष्टक कुठलं आहे तर तुलसी अष्टको भाग दे बचतसई रामनयम. तर त्या संख्येला 8 भागितल्यानंतर त्याच्या खाली जी बाकी शिल्लक राहते ती कोणत्याही नावाच्या अक्षरांचं गणित असं जरी केलं तरी बाकी 2च उरते, शेष उरते. याचा अर्थ बीज. बीज म्हणजे काय तर राम. नाम कोणतं म्हणून ते रामाचं असं महत्व त्यांनी या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर एक छोटासा प्रयत्न होता या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा. खूप खूप आभार आपल्या सगळ्यांचे, गुरुजींचे आणि विश्वस्तांचे. आणि पुन्हा एकदा आपण प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊया. गिरगावातल्या झावबा श्रीराम मंदिरामध्ये आपण आलो आहोत आणि इकडे देखील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी आता जोरात सुरू आहे आणि 22 तारखेला इकडे देखील एक खास कार्यक्रम पार पडणार आहे. आपल्याला हे लाईव्ह कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. या लाईव्ह मध्ये आता आपण इकडेच थांबतोय. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.